ढाबा स्टाईल चंगेजी चिकनची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही चिकन चंगेजीची रेसिपी जी आहे ती रेडी होते आणि बिलकुल ढाबासारखा टेस्ट जो आहे ना तो तुम्हाला घरी भेटेल। तर चला बनवूया चिकन चंगेजीची ही रेसिपी। तर यासाठी मी घेतलेलं आहे हाफ के जी चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे। त्या चिकनमध्ये आपण टाकूया आलं लसणाची पेस्ट हाफ टीस्पून, त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया पावडर मसाले। तर पहिले आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून जिरे पावडर, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर आणि त्याबरोबर टाकूया अर्धा लिंबाचा रस। आणि हे सर्व जे चिकन मध्ये आपण मसाले टाकलेले आहे ते आपण चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून घेऊया। तर चला पहिले मिक्स करून घेऊया आणि चिकन मध्ये हे सर्व मसाले लावून घेऊया आणि चिकनला आपण इथे मॅरिनेट करून घेऊया कमीत कमी अर्धा तासासाठी। तर हे बघा चिकनला मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता चिकनला इथे मी मॅरिनेट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 15 मिनिटं तरी मॅरिनेट करायला ठेवा। त्यानंतर आपण चिकनला इथे फ्राय करणार आहोत। तर एका पॅन मध्ये टाकूया आपण 1.5 मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल यामध्ये आपण टाकूया चिकनचे पीसेस। तर जे आपण मॅरिनेट केलेले चिकन होते ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मध्यम आचेवरती पहिले थोडे वेळ 1 मिनिट हाय फ्लेम वरती फ्राय करूया। त्यानंतर मध्यम आचेवरती आपण चिकनला 80% पर्यंत हे बघा शिजवून घेऊया। म्हणजे हे आपले चिकन मस्त असे दोन्ही साइडने झालेले आहेत फ्राय। तर आता आपण इथे चिकन जे आहे ते दोन्ही साइडने चालेले आहेत फ्राय। तर आता आपण इथे गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेऊया आणि दुसरा पॅन आपण गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल चांगले गरम झाल्यानंतर 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरलेले आपण यामध्ये कापून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती लाईट गोल्डन रंग येत नाही। तर चला कांद्याला आपण इथे परतून घेऊया लाईट गोल्डन रंग येईपर्यंत। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत अर्धा मिनिटासाठी मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। अर्धा मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटोची पेस्ट। 2 मध्यम साईजचे टोमॅटो मी ग्राइंड करून घेतलेले होते मिक्सर जार मध्ये, ते पेस्ट आपण टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं आपण इथे परतून घेऊया। तर ही टोमॅटोची पेस्ट टाकून सुद्धा मी इथे 2 मिनिटं जे आहे ते परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकूया आता मीठ चवीनुसार, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून टाकूया धने पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून जिरे पावडर, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर आपण नंतर वापरणार आहोत। तर हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत आणि मसाला आपण इथपर्यंत परतून घेऊया की तेल सुटत नाही। तर हाय फ्लेम वरती आपण या मसाल्याला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। आणि हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर आता 100 ग्राम दही टाकूया। दही फेटून टाका आणि दही टाकल्यानंतर जे दही टाकताना तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवा। त्याबरोबर 2 टीस्पून यावरती टाकत आहे मी दुधावरची मलाई। जर तुमच्याकडे दुधावरची मलाई नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता। याने टेस्ट जो आहे ना तो खूप वाढतो आणि बिलकुल रेस्टॉरंट आणि ढाबासारखा तुमचा हा चिकन जो आहे ना तो रेडी होईल। तर चला मिक्स करून घेऊया पहिले आणि परत इथे मी झाकून ठेवणार आहे 5 ते 7 मिनिटं लो फ्लेम वरती, म्हणजे दहीचं पूर्ण पाणी जे आहे ते ड्राय होईल आणि मसाला आपला परतला जाईल। तर हे बघा मस्त असं तेल जे आहे ते वरती आलेलं आहे, तेल सुटलेलं आहे, दहीचं पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि हे एकदम मस्त असा आपला हा मसाला जो आहे ना तो रेडी झालेला आहे। तर चला आता आपण यावरती टाकूया फ्राय केलेले चिकन आणि त्या अगोदर टाकूया हाफ टीस्पून काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर टाकल्याने टेस्ट जो आहे ना तो खूप छान येतो। तर चला मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया फ्राय केलेले चिकन। तर तेल सोबत जे असेल एक्स्ट्रा तेल ते सुद्धा टाकून घ्या आणि फ्राय केलेले चिकन पूर्णपणे आपण इथे टाकून घेऊया। त्याबरोबर यावरती आपण टाकूया कसुरी मेथी 1 टीस्पून, याने सुद्धा खूप छान चव येते आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत आणि हिरवी मिरची सुद्धा आपण नंतर वापरणार आहोत। तर हे कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि परत आपण इथे परतून घेऊया। तर इथे मिक्स करून घेणार आहे मी, 1 मिनिट परतून घेतलेलं आहे चिकनला। आता यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे कारण मसाला खूप थिक आहे आणि चिकन थोडं शिजायला हवा। 20% जो आहे तो चिकन आपला
कच्चा होता, तर आपण इथे पाणी टाकून घेऊया म्हणजे आपली ग्रेव्ही सुद्धा रेडी होईल आणि चिकन मस्त असं सॉफ्ट होईल. तर इथे अर्धा ग्लास मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर पहिले आपण हाय फ्लेमवरती चांगल्या प्रकारे चिकनमध्ये बॉईल करून घेऊया. आणि जेव्हा अशा प्रकारे बॉईल यायला सुरुवात होईल तेव्हा आपण झाकण झाकून मध्यम आचेवरती ठेवूया 5 ते 7 मिनिटं. म्हणजे आपलं चिकन सुद्धा शिजेल आणि मस्त अशी ग्रेव्ही जी आहे ना ती ढाबासारखी रेडी होईल. आणि झालेली आहे तिथे 7 मिनिटं आणि हे बघा आपला हा ढाबा स्टाईल चिकन चंगेजी आहे तो आता रेडी होणार आहे. तर याची चव अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये पहिले एक मिक्स देऊया आणि तुम्हाला हे बघा कन्सिस्टन्सी दाखवते ग्रेव्हीची एकदम परफेक्ट अशी. आणि त्याबरोबर आता मी यामध्ये टाकणार आहे 2 ते 3 हिरवी मिरची मधून चिरलेली, कारण हिरवी मिरचीची चव यामध्ये खूप छान येते. त्याबरोबर आपण हे टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत आपण इथे मिक्स करून घेऊया. आणि हे बघा आपला हा ढाबा स्टाईल चिकन चंगेजी जो आहे तो झालेला आहे रेडी. तर नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे. अशी ही चिकनची रेसिपी आहे आणि खूप टेस्टी तयार होते. रेस्टॉरंट ढाबासारखं जेव्हा तुम्हाला चव हवी असेल ना तर अशा प्रकारे बनवा. आणि ही गरमागरम मी रेसिपी सर्व करून घेतलेली आहे आणि तुम्ही सर्व करा रोटी बरोबर, पराठा बरोबर, नान बरोबर, पाव बरोबर. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी जे आम्ही रोज अपलोड करतो. थँक्स फॉर वॉचिंग.